कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा इथे काय करतोय? ह्याला आत कोणी घेतलंय? हा जेलमध्ये होता ना? यू आउट नाव। एजे मला माहिती आहे तुम्ही खूप चिडलात माझ्यावर आणि मी तुमचा राग डिझर्व करतो, 100% डिझर्व करतो। पण एजे मी आता बदललोय, मी तो आधीचा विक्रांत नाही राहिलोय। मी माझ्या ईश्वरासोबत आहे आता। मी खोटं बोलतोयस तू। तुझ्यासारखा माणूस ना कधी सुधारू शकत नाही। हे ठरवणारा तुम्ही कोण? सॉरी एजे, पण विक्रांत दादा माझा भाऊ आहे आणि माझा माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे। सरस्वती, तुझ्या ह्याच भावानी एवढा मोठा क्राइम केलाय, तू विसरलीयस? एजे मला मान्य आहे मी खूप मोठी चूक केली आहे, पण मला त्या चुकीची जाणीव झाली आहे। एजे मला ईश्वराने याआधी सगळं दिलं होतं, एक चांगली नोकरी, सोन्यासारखी बायको, आमचा संसार, माझं बाळ, सरूसारखी बहीण, तुमच्यासारखे गोड नातेवाईक, पण मी सगळं गमावून बसलो माझ्या चुकांमुळे। पण आता नाही, आता ईश्वराने मला माझ्या सगळ्या चुकांची जाणीव करून दिली आहे आणि मी बदललोय आता, खरंच। म्हणून एजे माझी तुम्हा दोघांकडे विनंती आहे की माझी ही चूक सुधारण्याची अजून एक संधी द्या मला, प्लीज। अजिबात नाही। तुझ्यासारखा माणूस कुठलीही संधी देण्याच्या लायकीचा नाही। एजे, आत्ताच्या आत्ता याला बाहेर काढा। नाही एजे, मला असं वाटतं आपण विक्रांतला एक संधी द्यायलाच हवी। व्हॉट? दुर्गा, हे तू बोलतेस? तुला माहिती आहे ना विक्रांतनी काय केलंय? This wasn't expected from you, दुर्गा। अनएक्सपेक्टेड तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अलीकडे आपल्याकडे घडायला लागल्यात। पण एजे, तुम्ही श्वेताला एक संधी दिलीत ना? नीलाईंना तर प्रत्येक वेळी चूक केल्यावर तुम्ही माफ करताच, मग विक्रांतला एक संधी मिळू नये? एजे, विक्रांत सरस्वतीचा भाऊ आहे आणि त्याला असं घरात येण्यापासून थांबवणं बरं नाही दिसत। विक्रांतनी केलेली मिस्टेक नाहीये दुर्गा, इट्स अ ब्लडी क्राइम। आणि त्याचे इंटेन्शन्स दरवेळेला चुकीचेच होते दुर्गा। आजी, तुम्हीच मला म्हणालात ना की माणसाला आयुष्यात काहीतरी नवीन, काहीतरी चांगलं करायचं असेल तर एक संधी मिळायला हवी। मग तीच संधी विक्रांतला मिळायला नको का? एजे, आम्ही जेव्हा या घरात लग्न करून आलो तेव्हा आमच्या घरच्यांना या फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं, पण जेव्हापासून लीलाई आल्यात तेव्हापासून आमच्या घरच्यांना खूप वेगळी ट्रीटमेंट मिळते। गैरसमज आहे तुझा लक्ष्मी, असं काहीच नाहीये। आपण कधीच या घरामध्ये कोणाबरोबर भेदभाव केलेला नाहीये। हो ना आजी, मग आता तुम्हीच डिसिजन घ्या। आजी, तुम्ही मगाशी मला म्हणालात की वेळ आली की तुम्ही माझ्या पाठीशी उभ्या राहाल। मला वचन द्या, वेळ आल्यावर तुम्ही माझ्या बाजूने उभे राहाल। हो ग बाळा, वचन देते मी तुला। हीच ती वेळ आजी, विक्रांतला माफ करा।
विक्रांत कधी सुधारणारच नाही असं आपण गृहीत नाही धरू शकत ना. आणि असं गृहीत धरणं हा विक्रांतवर आणि सरस्वतीवर अन्याय आहे. आणि आजी, न्याय सगळ्यांसाठी सारखाच असतो ना, हो ना? दुर्गा, तू या अशा बाबतीमध्ये मला तुझ्या पाठीशी उभं राहायला सांगशील अशी अपेक्षा नव्हती केली मी तुझ्याकडनं. तूच मला सांग, विक्रांत बद्दल एवढी सगळी माहिती असताना सुद्धा मी त्याला पाठिंबा कसा देऊ? कारण प्रश्न फक्त विक्रांतचा नाहीये आजी, सरस्वतीच्या भावनांचा पण आहे, ज्याचा आजपर्यंत कोणीच विचार केला नाहीये. म्हणून मला असं बोलावं लागतंय आजी. हा विक्रांत माफीच्या लायकीचा नाहीये. आणि व्हॉट इज रॉंग विथ यू? तुम्ही अशा माणसाला सपोर्ट करताय ज्याला कोणाच्याही इमोशनची काहीही कदर नाहीये. कितीतरी मुली ह्याच्या प्रेमात पडून स्वतःचा जीव घ्यायला निघाल्या होत्या आणि तुम्ही म्हणताय की ह्याला मी माफ करू? आणि मुळात माफी अशा व्यक्तीला दिली जाते त्याला खरंच सुधारण्याची इच्छा असते. पण हा विक्रांत, तुम्ही सगळे विसरलात का याने काय काय केलंय ते? हा त्याच्या वर्दीचा गैरवापर करून मुलींना फसवायचा. त्याच्या प्रेग्नेंट बायकोचा त्याच्या पोटात वाढणारा त्या बाळाचा पण विचार नाही केला. तिला मारायला निघाला होता. आजी, हा माझ्या सुद्धा जीवावर उठला होता. नाही, हा कधीच सुधारू शकत नाही. अहो पण मी सांगतोय ना तुम्हाला, मी खरंच सुधारलोय आता. खरंच सुधारलोय मी. हवं तर तुम्ही पोलिसांना विचारा, त्यांच्याकडे आहे ते सर्टिफिकेट. हे बघा, मी जेलमध्ये असताना ना मला सगळ्याची जाणीव झाली आहे. मला माणसांची किंमत काय असते ना ते कळलंय. आणि मला आता माझ्या माणसांना गमवायचं नाहीये परत. हो प्लीज प्लीज, माझी खूप मनापासून विनंती आहे, मला एक चान्स द्या प्लीज, एक चान्स. हे सरू प्लीज, तू यांना सांग ना ग. हा, मी खरंच सुधारलोय. मला एक संधी हवी आहे. तू प्लीज बोल ना त्याला, प्लीज प्लीज. लीलाई, तुम्ही त्याला सुधारण्याची संधी न देताच दोषी नाही मानू शकत. आजी, आजी प्लीज एक चान्स द्या ना दादाला. प्लीज माफ करा त्याला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.